आज आपण परमेश्वराचे सैन्य व विश्वास या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. बायबलमध्ये सैन्याबद्दल अनेक कथा आहेत. बायबल अनेक ठिकाणी गिदोनाचे योद्धे, यहोशुवाचे सैन्य आणि इस्रायलच्या सैन्याबद्दल सांगते. आपण विचार करू शकतो, परमेश्वराने आपल्याला शिकवले की बायबल तारणासाठी बुद्धी देते. मग सैन्याबद्दल इतक्या कथा का आहेत? हा एक अतिशय मनोरंजक प्रश्न आहे. सैन्य हा असा गट नाही का जो जीवन आणि मृत्यूचा सामना करतो? सैन्य एक विशेष गट आहे. जर त्यांनी शत्रूचा नाश केला नाही तर त्यांचा नाश होईल. आज आपण परमेश्वराचे सैन्य व विश्वास या उपदेश शीर्षकासह बायबलमधील परमेश्वराच्या इच्छेचा अभ्यास करूया. या आपण तीमोथेला दुसरे पत्र अध्याय 2 पाहूया. या आपण तीमोथेला दुसरे पत्र अध्याय 2 वचन 3 वर एक दृष्टी टाकूया. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई. आपण कोण आहोत? ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई. सैन्य हा सैनिकांचा समूह नाही का? ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. बायबल आपल्याला हेच शिकवते. बायबल आपल्याबद्दल काय म्हणते? आपण ख्रिस्त येशूचे चांगले सैनिक आहोत. बायबलमध्ये सैन्य आणि आपले तारण कसे जोडलेले आहेत ते पाहूया. प्रथम आपण गिदोनाच्या सैन्याला पाहू. या आपण शास्त्रे अध्याय 7 वर जाऊया. त्यावेळेस इस्रायलने मिद्यान्यांच्या कठोर शासनाखाली दुःख सहन केले. परमेश्वराने इस्रायल लोकांना जुलमातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्राची पुनर्स्थापना करण्यासाठी गिदोनाचा उपयोग केला. या आपण अध्याय 7 वचन 1 पाहूया. वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक यांनी पहाटेस उठून एनहरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोऱ्यांत मिद्यानाची छावणी होती. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत, इतक्या लोकांच्या हाती मिद्यानांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्रायल मारील. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. दुसऱ्या शब्दांत, ज्यांना भीती वाटत होती त्यांना परमेश्वर इस्रायल लोकांना विजय देतील आणि या घटनांचे नेतृत्व करतील यावर विश्वास नव्हता. तसेच शत्रूंकडून मारले जाण्याची भीती वाटत होती. त्यांना काय करण्यास सांगितले होते? गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. परमेश्वराचे सैनिक होणे हा एक सन्मान आहे. परंतु परमेश्वराने ज्यांना विश्वास नव्हता त्यांना घरी परत पाठवले असे म्हणत निघून परत जावे. राहिलेले सैनिक ते होते ज्यांचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता.
प्रत्येक युगामध्ये गिदोन, यहोशुआ आणि मोशेप्रमाणे परमेश्वराला ते सैनिक आपल्या आत्मिक सैन्यासोबतच शारीरिक सैन्यासाठी हवे होते. 영적인 군대도 그런 군대를 원하셨다는 사실을 확인해 볼 수가 있는 것입니다. 자, जे घाबरून थरथर कापत होते त्यांना घरी पाठविण्यात आले. 전부 집으로 돌려보냈습니다. 하시니 तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले. 22,000명이요 남은 자가 1만 명이었더라 하고 있습니다. 전체 32,000 सैनिकांपैकी 22,000 सैनिक भीतीने थरथरत होते. 22,000명이 두려워서 떠는 사람들이었습니다. दुसऱ्या शब्दांत त्यांचा परमेश्वरावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांना घरी पाठवण्यात आले. 다 이제 집으로 돌려보내는 이런 형국에 지금 놓이게 되었습니다. 자, 결국 परमेश्वराने गिदोनाला सांगितले की 10,000 माणसे देखील खूप आहेत. 이 1만 명조차도 그 수가 많다고 했습니다. 하나님께서 परमेश्वराने सैन्याच्या आकाराला विजय किंवा पराभवाचा निर्णय घेऊ दिला नाही. 가지고 성패를 결정짓는 그런 어떤 요소로 작용하게 하지는 않으셨습니다. तो आपल्याला दाखवितो की प्रश्न सैन्याच्या आकाराचा नव्हता, पण त्यांचा परमेश्वरावर किती विश्वास होता. 가지고 있느냐 하는 सर्व काही त्यांच्या विश्वासातून आले. 거기에서 비롯됐다는 사실을 확인시켜 주고 계신데요. या आपण वचन 4 पाहूया. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत, त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तिथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. 물가로 내려가라. 거기서 내가 너를 위하여 그들을 시험하리라. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये. 내가 누구를 가리켜 이르기를 이는 너와 함께 가지 말 것이라 하면 그는 가지 말 것이라 하신지라. त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. 여호와께서 기도원에게 이르시되 물어 तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिल त्याला बाजूला काढ, तसेच गुडघे टेकून जो पिल त्याला बाजूला काढ. 그같이 하라 하시더니 जे तोंडाशीन हात नेऊन पाणी चाटून प्याले ते 300 भरले. बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले. 우리의 백성은 다 무릎을 꿇고 마신지라. वचन 7. 여호와께서 तेव्हा 기도원에게 परमेश्वर 이르시되 गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या ह्या 300 लोकांकरवीन मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हातीन देईन. 미디안 사람을 내 손에서 붙이리니 남은 बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे. 돌아갈 것이니라 하시더라 하고 했습니다. 자, 32,000 सैनिकांपैकी 22,000 सैनिक भीतीने थरथरत होते. फक्त 10,000 पुरुष उरले. ते म्हणाले, आम्ही घाबरत नाही. आपण शेवटपर्यंत परमेश्वराच्या इच्छेचे पालन करू. परमेश्वराने पाहिले की 10,000 पैकी काही जरी आता धाडसी आहेत पण नंतर भीतीने गुडघे टेकतील. म्हणून त्याने त्यांना वेगळे केले. मग फक्त 300 उरले. 300명이 남았습니다. 그 300명 हजारो शत्रूंवर 300 विश्वासाच्या माणसांसोबत गिदोनाचा विजय दाखवितो की 엄청나게 몇 수십 값을 더 되는 적군들을 परमेश्वर आपल्या सैन्यासाठी पूर्ण विश्वास असलेल्या लोकांना निवडतात. 기도원의 역사를 바라볼 때 하나님의 그 군대는 반드시 하나님에 대한 절대적인 믿음을 갖는 사람들을 선택했다는 사실을 확인할 수 있습니다. 어떤 환경 परमेश्वराने अशा कोणालाही बाहेर काढले जे आपल्या परिस्थितीमुळे भारावून जात असत. 이런 것에 좌지우지될 사람들은 아예 하나님께서 다 골라내셨습니다. 오늘날 이 या सुवार्तेच्या युगात तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय 2 मध्ये आपल्याला ख्रिस्ताचे चांगले सैनिक म्हटले आहे. 군사로 부르셨다고 이렇게 말씀을 주셨는데 그 군사들 역시 गिदोनाच्या सैन्याप्रमाणे परमेश्वराने वापरता येणारे सैनिक होण्यासाठी आपल्याला विश्वास हवा. 하나님 앞에 올바르게 서임되는 군대가 되려면 믿음이 필요합니다. आपण विचार केला पाहिजे की आपल्या सुवार्तेचे नेतृत्व व मार्गदर्शन कोण करतो आणि आपला परिणाम काय असेल. 어떠한 결과가 우리에게 주어질지 이걸 꼭히 생각해야 되겠습니다. 두려워하는 자들 जे घाबरतात ते विचार करतात, 실패하면 어떨까? आपण अपयशी झालो तर काय होईल, अपयशाने अडचणी आल्या तर काय होईल, त्यामुळे ते घाबरतात. 이런 것 때문에 늘 두렵습니다. परमेश्वराने आधीच सर्व काही तयार केले आहे. आपण फक्त जाण्याची गरज आहे. त्याने आपल्याला शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत जाण्यास आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनविण्यास सांगितले. 제자를 전부 삼으라. त्याने आपल्याला जे काही करण्याची गरज आहे ते सांगितले. पण काहींनी शंका घेऊन असा विचार केला, हे खरोखर कार्य करू शकते का? मी पुरेसा चांगला नाही. माझ्याकडे जे आहे ते अशक्य आहे. 하나님을 생각하지 아니하고 परमेश्वराचा विचार करण्याऐवजी ते फक्त आपल्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतात. 처해져 있는 주변 환경만 자꾸 आपल्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केल्याने ते नकळत परमेश्वराने 32,000 मधून वगळलेल्या 22,000 लोकांमध्ये
하나님께서 제외시킨 22,000명 그룹에 자기도 알지 못하는 순간에 आणि नंतर 10,000 मधून निवड न झालेल्या 9700 लोकांमध्ये सामील झाले. 300명을 제외한 나머지 숫자에 자기도 모르는 사이에 들게 됩니다. 여러분, सर्व लोकांनो, परमेश्वराने लोकांची संख्या पाहिली नाही आणि त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार निवडले नाही. 사람의 어떤 무술이나 금술의 실력을 보고 뽑은 것도 아니고 जेव्हा परमेश्वराने त्यांची निवड केली तेव्हा त्यांची परीक्षा होती की त्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे का. त्याने त्यांना विजय मिळवून दिला. 그걸 가지고 언제나 승리를 주셨습니다. 그런 믿음을 बायबल आपल्याला दाखविते की परमेश्वराने योजलेले सर्व सुवार्तेचे कार्य विश्वास असलेल्या लोकांद्वारे पूर्ण केले. 전부 이루어 가셨다는 사실을 성경을 통해서 확인할 수가 있겠습니다. या आपण शास्त्रे अध्याय 7 मधील विजयाबद्दल थोडक्यात पाहूया. 승리하는 장면만 잠깐 보도록 하겠습니다. या आपण वचन 19 वर जाऊया. अध्याय 7 वचन 19. रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला. पहारेकऱ्यांच्या पायी बदलण्याची वेळ झाली होती. तेव्हा गिदोन आपल्याबरोबरच्या 100 पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला. तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हातीन दिवट्या आणि उजव्या हातीन फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तरवार गिदोनाची तरवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवतीन प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली. तिने ओरडत ओरडत पळ काढला. त्यांनी ती 300 रणशिंगे फुंकली. तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालविली. तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेत शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल मोहोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली. मग नफ्ताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्रायल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानाचा पाठलाग केला. या प्रकारे किती सैनिकांचा मृत्यू झाला? 1,35,000 पुरुषांचा पराभव झाला. जरी फक्त 300 पुरुषांनी आरडाओरडा केला, पण ही आश्चर्यकारक गोष्ट घडली. परमेश्वराचा विजयाचा मार्ग रहस्यमय आहे. आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आपण विचार करू शकतो, आपण आपल्या शत्रूंवर कसा हल्ला करू शकतो? आपण बाण आणि तलवारीने किती लोकांना मारू शकतो? आपल्याकडे विजय केव्हा येईल? 300 पुरुषांनी 1,35,000 लोकांना मारणे अकल्पनीय आहे. पण परमेश्वराने सर्व गोष्टींना सहज मार्गदर्शन केले, म्हणजे गिदोनाच्या सैन्याचा विजय होईल. परमेश्वराने फक्त सैन्याचा विश्वास पाहिला होता. त्याने अशा लोकांना निवडले. काही लोक घाबरले आणि संकोचन विचार करत होते, आपण अयशस्वी झालो तर काय होईल? जरी परमेश्वराने स्वतः त्यांचे नेतृत्व केले, पण ते माणसांच्या नेतृत्वाखालील सैन्याप्रमाणे घाबरले होते. परमेश्वराने त्यांना आपल्या सैन्यातून अपात्र ठरवले. परमेश्वराचे कार्य आश्चर्यकारक होते. त्याने 1,35,000 लोकांना सहजपणे नष्ट करण्यासाठी 300 योग्य पुरुषांचा वापर केला. हे आज आपल्यासाठी या प्रश्नाचे उत्तर देते. सुवार्तेचे सैनिक या नात्याने आपण परमेश्वराच्या सुवार्तेचे कार्य करण्यासाठी कोणती वृत्ती असली पाहिजे? बायबल जे स्पष्टपणे शिकवते ते आपण चुकू किंवा विसरले नाही पाहिजे. या आपण यहोशुआ अध्याय 6 वचन 1 पाहूया. जसे की आपल्याला माहित आहे की परमेश्वराने इस्रायलला यरीहोवर विजय मिळवून दिला आणि यहोशुआने त्यांचे नेतृत्व केले. अध्याय 6 वचन 1. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हातीन दिले आहेत.
तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवतीन एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडतात सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. परमेश्वराने एका युद्धाची आज्ञा दिली जी अजिबात लढल्यासारखी वाटत नव्हती. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवतीन एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडतात सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. सैन्याचीही गरज नव्हती. असे वाटत होते की लढाई होणार नाही. ही रणनीती परमेश्वराने त्यांना दिली होती. यहोशुवाच्या सैन्याने परमेश्वराच्या वचनाचे तंतोतंत पालन केले. आता काय झाले हे पाहण्यासाठी वचन 15 वाचूया. या आपण वचन 15 वर जाऊया. 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. या आपण वचन 20 पाहूया. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. यरीहो, कनानचे पहिले नगर, एक मजबूत किल्ला होता. इस्रायल लोकांनी 6 दिवस, मग 7व्या दिवशी 7 वेळा प्रदक्षिणा घातल्या. त्यांनी फक्त आरडाओरडा केला आणि भिंती पडल्या. येथे पुन्हा परमेश्वराने यहोशुवाच्या सैन्याकडून विश्वासाची अपेक्षा केली होती. आपण खरोखर अशा प्रकारे जिंकू शकतो का? आपण अशा प्रकारे लढाई जिंकू शकतो का? युद्धाच्या योजनेबद्दल विचार करा. गिदोनाच्या सैन्यासाठी आणि यरीहो येथील यहोशुवासाठी परमेश्वराच्या कार्यपद्धती मानवी तर्काच्या पलीकडे होत्या. त्याचे मार्ग सामान्य ज्ञानाच्या पलीकडे होते. आपण हे पाहिले पाहिजे की परमेश्वराने नेहमी इस्रायलच्या सैन्याचे नेतृत्व मानवी समजाच्या पलीकडील मार्गांनी केले आहे. या युगामध्ये परमेश्वर आपल्या आत्मिक सैन्याला काय मागतात आणि आज्ञा देतात? या युगामध्ये जर आपण यहोशुवा आणि गिदोनाप्रमाणे विश्वासाने कार्य केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागले तर काय होईल? परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही होईल. पण आपल्याला आपल्या परिस्थितीकडे पाहण्याची वाईट सवय आहे. आपण आपली परिस्थिती, आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि इतर लोक काय विचार करतात हे पाहतो. परमेश्वराचे सैन्य विश्वासाने चालणारे सैन्य आहे. हे खरे नाही का? जेव्हा आपण असे करतो तेव्हा परमेश्वराने आपल्याला वचन दिलेले परिणाम देतात. मात्र काम पूर्ण होईपर्यंत आपण खूप काळजी करतो. त्यांच्या मानवी विचारांमुळे, पद्धतींमुळे आणि भीतीमुळे त्यांना सांगण्यात आले, तुम्ही योग्य नाही, घरी जा, आणि 22,000 घरी गेले. 10,000 पुरुषांपैकी 9700 लोक घरी गेले आणि परमेश्वराने फक्त 300 लोकांसोबत विजय मिळवला.
हे दर्शविते की परमेश्वर नेहमी आपल्या सुवार्तेचे कार्य विश्वासाच्या स्वर्गीय सैन्याद्वारे करतात, मग ते जास्त असोत किंवा कमी. 이와 같은 하늘 군대를 통해서 당신의 복음의 역사를 진행하시고 이끌어 가셨다는 사실을 확인해 볼 수가 있는 것입니다. 자, मग 그렇다면 पवित्र 오늘 आत्म्याच्या युगामध्ये 신약 परमेश्वराने 시대의 सुवार्तेच्या 복음의 सैन्याला काय आज्ञा दिली आहे? 하나님께서 어떤 분부의 말씀을 주셨는가? 마태복음 या आपण मत्तेकृत शुभवर्तमानावर एक दृष्टी टाकूया. मत्ते अध्याय 24. या आपण वचन 13 वर एक दृष्टी टाकूया. 13절의 말씀 보시면 परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. 구원을 얻으리라. 이 천국 복음이 모든 민족에게 सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. 그제야 तेव्हा शेवट होईल. 끝이 된다고요? 자, 예수님께서 복음 군대에게 이런 येशूने आपल्या सुवार्तेच्या सैन्याला या शेवटाबद्दल शिकवले. 1차적으로 일깨워 주셨습니다. 이 천국 राज्याची ही 복음이 सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल आणि सुवार्तेचे कार्य संपेल. 그리고 복음의 역사는 끝이 나게 될 것이다. या आपण अध्याय 28 वर जाऊया. मत्ते अध्याय 28 वचन 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांस पाळवयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. स्वर्गीय सुवार्ता सैन्याचा सेनापती येशू म्हणाला की ही सुवार्ता शोमरोनमध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत नक्कीच गाजवली जाईल, आणि त्याने आम्हाला पद्धत शिकवली. सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. जसे परमेश्वराने यहोशुआला 6 दिवस आणि 7व्या दिवशी 7 वेळा यरीहोभोवती प्रदक्षिणा घालण्यास सांगितले, तसेच आता परमेश्वर आपल्याला एक पद्धत देतो. आपण सर्व राष्ट्रांसाठी काय केले पाहिजे? तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांस पाळवयास शिकवा. जसे मत्ते अध्याय 24 मध्ये जेव्हा असे होईल तेव्हा राज्याची सुवार्ता पूर्ण होईल. यहोशुआचे सैन्य असो किंवा गिदोनाचे सैन्य, त्यांनी परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे केले. मग काय झाले? त्यांना त्यांच्या वचनानुसार परिणाम प्राप्त झाले. मग आज परमेश्वराच्या सुवार्तेच्या सैन्याबद्दल काय? परमेश्वराचे वचन पूर्ण होते यावर विश्वास ठेवून आपण पुढे जायला नको का? परमेश्वराने म्हटले, राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. आणि कार्य पूर्ण होईपर्यंत तो आपल्यासाठी काय करणार? यशाया अध्याय 41 मध्ये मी तुझी मदत करीन असे ते म्हणत नाहीत का? परमेश्वर स्वतः नेतृत्व करून मदत करतात, असे आपण परमेश्वराच्या राज्याचे सुवार्तेचे सैनिक आहोत. पण जर आपण शंका घेतो आणि आपल्या अविश्वासामुळे प्रयत्न करण्यास घाबरतो, तर परमेश्वर आपल्याला काय म्हणतील? घरी जा, आपल्या गावी परत जा. यहोशुआ आणि गिदोनाच्या सैन्याप्रमाणे परमेश्वराच्या सुवार्तेच्या सैन्याला विश्वास असला पाहिजे. आपण परमेश्वराचे वचन ऐकले पाहिजे आणि त्यांच्या अभिवचनानुसार त्यांचे कार्य पूर्ण होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे. ही चर्च ऑफ गॉडची सुवार्ता आहे जी आपण पूर्ण केली पाहिजे. आपण देखील गिदोनाचे योद्धे आणि यहोशुआच्या सैन्यासारखे झाले पाहिजे. ते फक्त परमेश्वराच्या चमत्काराने जिंकले असा विचार करण्याऐवजी आपण विचारले पाहिजे, परमेश्वराने हे कसे केले आणि त्यांची व सैनिकांची भूमिका काय होती? जेव्हा परमेश्वराने म्हटले जा, तेव्हा ते गेले. जेव्हा त्यांनी म्हटले शिष्य करा, तेव्हा त्यांनी तसे केले. जेव्हा त्यांनी म्हटले बाप्तिस्मा करा, तेव्हा त्यांनी बाप्तिस्मा दिला. जेव्हा त्यांनी म्हटले माझ्या आज्ञा शिकवा, तेव्हा त्यांनी त्यांना पाळण्यास शिकवले.
이 복음이 사마리아와 땅끝까지 जसे आपण हे करतो आपल्याला कळतही नसताना 알게 모르게 어찌 되고 शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेचा प्रचार केला जातो. 나는 하지 않았는데 우사야에 तुम्ही असे केले नाही, पण उशुआयात आणि दुर्गम ठिकाणी चर्च स्थापन झाले होते ज्यांना तुम्ही कधीही भेट दिली नव्हती. 오지에까지도 교회가 세워져 있구만. जेव्हा परमेश्वर म्हणतात मी हे सर्व करीन म्हणून काळजी करू नका. फक्त 6 दिवस दिवसातून एकदा आणि 7व्या दिवशी 7 वेळा प्रदक्षिणा घाला. आपण फक्त त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करण्याची गरज आहे. मग सुवार्तेचे काय होईल? परमेश्वराने अभिवचन दिले नव्हते का की सुवार्तेचा प्रचार सर्व जगाला केला जाईल? आपण प्रत्येकाला पिता आणि माताने शिकवलेल्या जीवनाच्या सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. काय होईल जर आपल्या शेजाऱ्याने म्हटले तू शेजारी राहत होतास पण कधी माझा प्रचार केला नाहीस? आपण आपले शेजारी, परिचित, नातेवाईक, कुटुंब, मित्र आणि सहकारी यांना सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. म्हणजे आपण अशा तक्रारी ऐकू नये. काही ऐकतील आणि काही नाकारतील. पण जर आपण त्यांना सांगितले नाही तर स्वर्गीय लोक सत्य प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांना सांगितले पाहिजे. आपण आपले मिशन कधीही विसरू नये. आपण परमेश्वराच्या राज्याचे सुवार्तेचे शिपाई आहोत. या आपण पिता आणि माताचे आभार मानूया की त्यांनी आपल्याला त्यांच्या महान कार्यामध्ये सामील होऊ दिले. या आपण सुवार्तेचे सेवक निर्माण करून त्यांना आनंद आणि गौरव देऊया. या कार्यासाठी परमेश्वर इतर पात्रतेचा विचार करत नाहीत. बायबल म्हणते की परमेश्वराच्या सैन्यासाठी सर्वात महत्त्वाची पात्रता विश्वास आहे. या आपण विश्वासाने सुवार्तेच्या मार्गावर वाटचाल करूया की परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे सर्व काही पूर्ण होईल. मी उपदेश समाप्त करतो. तुमचे खूप खूप आभार.